कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। बीओटी पॉवर हाऊसमधील विसर्ग वाढवून 1,600 क्युसेक पर्यंत केलाय। तर गेल्या वर्षीच्या तुलनेने पाणी साठा अधिक असल्याने पॉवर हाऊसमधून पाणी सोडलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगरातील चिकलठाणा मुकुंदवाडी परिसरात ही कारवाई केली आहे। या कारवाईत 50 ते 60 दुकानं जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली। मात्र या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवला। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी फोनिक इन मराठी या नव्या इंग्रजी शिक्षण पद्धतीवर 1 दिवसीय कार्यशाळा भरवण्यात आली। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दूर करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे। अंबरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्याविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केले। पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले। त्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली। सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवले। पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये सुरक्षेसाठी एआय कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी 100 कोटींचा अंदाजे खर्च आहे। या सीसीटीव्हीतून प्रत्येक हालचाल टिपणार आहे, तर अपघातांचं कारण शोधणं सोपं होणार आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवडच्या दापोडीमधील शेवटच्या विसाव्यानंतर पुण्याकडे मार्गक्रमण झाली आहे। आकुर्डीमधील विठ्ठल मंदिरातील मुक्कामानंतर पहाटे 5 ला पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाऊस पडतोय, तर गेल्या 24 तासात 71 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, तर आता धरण 52% भरलेलं आहे। चंद्रपुरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचं उपाययोजन करण्यात आलेलं आहे। तर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लोहारा तलावात हे प्रशिक्षण पार पडलं। यावेळी स्थानिक युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं। वाशिममध्ये एका गल्लीत रात्री 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी दोन्ही गटांनी हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि दगड घेऊन एकमेकांवर हल्ला चढवत दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। यामुळे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील चिंचपूर इजदेमध्ये गॅस चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 130 भरलेल्या गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या। त्याचबरोबर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील स्वारगेटमध्ये पोलीस वसाहतीमधील एका घरात गॅस सिलेंडरनं पेट घेतला। यावेळी अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाशिम बस स्थानक परिसरात असलेले एक जुनं झाड वादळी वाऱ्यामुळे अचानक कोसळलं। थेट रस्त्यावर पडल्यामुळे बस स्थानकातील मुख्य मार्ग काही काळासाठी पूर्णतः बंद झाला होता। रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। चीनच्या हेनान प्रांतात जोरदार पावसामुळे पूरस्थिती ओढावलेली आहे। सर्वत्र भाग जलमय झालेत, तर पुराचं पाणी इमारतींमध्ये शिरल्याने मोठं नुकसान झालंय। अनेकांच्या गाड्याही बुडाल्यात। जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। उत्तराखंडच्या देहरादूनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्यात आणि या विद्यार्थ्यांनी मुर्मू यांना एका गाण्याद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्या भावुक झाल्या। उत्तराखंडमध्ये प्रशासनाने अवैध मदरशांविरोधात कारवाई सुरू केली। हरिद्वारमध्ये पुन्हा 4 मदरशांना सील केले, तर संपूर्ण राज्यात 222 मदरशांवर कारवाई सुरू आहे। आतापर्यंत एकूण 85 मदरशांना सील करण्यात आले। श्रावण महिन्यांपूर्वी कावड यात्रेची तयारी सुरू झाली। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड पोलिसांची संयुक्त बैठक घेतली। या बैठकीत यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। वाहतूक व्यवस्था आणि यात्रेचा मार्ग यावर चर्चा करण्यात आली। इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ले सुरू केले। दक्षिण इस्रायलमध्ये अनेक हल्ले करण्यात आलेत। या हल्ल्यामुळे उंच इमारतींना आगी लागलेल्या आहेत। राजा रघुवंशी हत्या प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 दिवसाची वाढ करण्यात आली आहे। मुख्य आरोपी सोनम आणि राज कुशवाहा पोलीस कोठडीत आहेत आणि या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना अटक केली। आरोपी चौकशीला मदत करत नसल्याचा दावा पोलिसांनी केला। इस्रायल इराणमध्ये संघर्ष सुरू आहे। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला। आमच्याकडे सर्व पर्याय आहेत। इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असं नेतान्याहू यांनी इराणला ठणकावलं।
सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव ओव्हरफ्लो झालाय। प्रथमच जून महिन्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय, त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पिण्याची चिंता मिटलेली आहे। लातूरमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा पुरवण्यात आली। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मुलींसाठी अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध करून दिली। अशी सुविधा उपलब्ध करून देणारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील एकमेव बाजार समिती ठरली आहे। महारेरा म्हणजे महाराष्ट्र रिअल प्राधिकरणाने अवघ्या 8 महिन्यातच 1655 तक्रारींवर निर्णय दिला। 2020 ते 2023 या काळात हजारो तक्रारी कोणतीही सुनावणी न होता प्रलंबित राहिल्या होत्या। IAS मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर महारेराच्या कामकाजात बदल दिसू लागले। महारेराच्या बोर्डवर दररोज 175 ते 200 प्रकरणांवर सुनावणी केली जाते। राज्यातील महत्त्वाकांक्षी 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,000 कोटींची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गासाठी 12,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत 22,345 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। तर या पावसाच्या हंगामात 1 TMC 40 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे जायकवाडी धरणात लाभ क्षेत्रातील मराठवाड्यातील नागरिकांना फायदा होणार आहे। नागपुरातील मौदामध्ये काँग्रेसकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवर हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। सांगलीतील शिराडोनमध्ये ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर अग्रणी नदीवरील असणारा जुना पूल धोकादायक बनल्याचा आरोप या आंदोलनात केला। त्याचबरोबर या ठिकाणी नव्यानं पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधील विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे। एसटीकडून पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यासाठी 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात तैनात असतील। राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। RTO कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळावर तब्बल 24 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी थायलंडहून मुंबईत आलेल्या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 24 किलो 96 ग्राम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। आरोपींकडून भारतातून दुबईला नेण्यात येत असलेलं परकीय चलन आणि हिरेही जप्त करण्यात आले। नाशिकच्या देवळा तालुक्यात गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली। सांगवी उमराणे शिवारात देवळा पोलीस स्टेशन गांजाची शेती उद्ध्वस्त केली। या कारवाईत पोलिसांनी 11 किलो 22 ग्रामचा हिरवा ओला गांजा जप्त केलाय, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कोल्हापूर दूध चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। तर दरवाजा बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या गायब होत असल्याचं समोर आले। तर या चोरीची घटनाही CCTV मध्ये चित्रित झाली आहे। लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्तानं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलंय। ही सायकल वारी विठू माऊलीचा जयघोष करत आज पहाटे लातूरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाली। या वारीत जवळपास 155 सायकलपटू सहभागी झाले। नाशिकच्या निफाडमधील लासलगावात सायकलिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर सायकल वारी काढण्यात आली। लासलगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती करत दर्शन घेऊन सायकल वारीला सुरुवात केली। यावेळी संत सेना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायकलिस्टचा सत्कार करण्यात आला आणि या सायकल रॅलीतून झाडं लावा झाडं जगवा हा संदेशही देण्यात आला। नाशिकच्या नांदगावातील 6 तरुणांनी सायकल वारी काढली। 2.5 दिवसात 372 किलोमीटरचा प्रवास करत हे तरुण पंढरपुरात पोहोचणार आहेत। त्याचबरोबर या वारीत हे तरुण झाडं लावा झाडं जगवाचा संदेश नागरिकांना देणार आहेत। धाराशिवमधील ढोकी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतावर बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली। त्याचबरोबर टोकन यंत्राद्वारे लागवडीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय। पुण्यातील 16,000 हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसलाय। मे महिन्यातील पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे 884 गावांमधील 50,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय, तर बारामती आणि दौंडमध्ये सर्वाधिक पिकांचं नुकसान झालंय। जळगावातील खरीपाचे 7,69,000 क्षेत्र, यापैकी आतापर्यंत 1,68,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या। यामध्ये सर्वाधिक कापूस आणि मका या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे।
तर जळगावच्या चोपडामधील वैजापुरात विनापरवाना सुरू असलेल्या एका कृषी केंद्रावर कृषी विभागानं छापा टाकून कारवाई केली आहे। या कारवाईत कृषी विभागानं 7,35,000 रुपयांचं अनधिकृत बियाणं आणि रासायनिक खत साठा जप्त केला। या प्रकरणी कृषी केंद्राविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्याच्या लाखनीमधील सोमलवाडा मेंढा या गावात वांग्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली। या भागात वांग्यांना चांगली मागणी असल्यानं शेतकरी वांग्याची लागवड करतात। या पिकातून शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पन्न मिळतंय। हिंगोलीत कृषी विभागाकडून विनापरवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। कृषी विभागानं कारवाई करत खताच्या गोदामाला सील ठोकले आणि या कारवाईत खताचा साठाही जप्त करण्यात आलाय। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे। ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरलाय। मात्र कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। रायगडच्या नागोठण्यात अंबा नदीवरचा जुन्या पुलाचा कठडा मुसळधार पावसात वाहून गेलाय। नागोठणे एसटी स्टँडजवळ वरवठणे गावाकडे जाणारा मार्ग धोकादायक बनलाय। गेल्या अनेक वर्षापासून पूल नादुरुस्त आहे, त्यामुळे इथं नवा पूल उभारावा अशी मागणी होते। गेल्या 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओझरच्या बाणगंगा नदीला मोठा पूर आलाय। तब्बल 6 वर्षांनंतर जून महिन्यात नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीचा हा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, तर या दरम्यान बंधाऱ्यावर उभी असलेली एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली। अद्यापही तिचा शोध लागलेला नाहीये। दरम्यान बाणगंगेच्या पुराचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओसंडून वाहतंय। दारणा धरण 50% भरले, तर गंगापूर धरण 49% भरले। त्यामुळे दोन्ही धरणातून विसर्गालाही सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर धरण भरल्यानं नाशिककरांनाही दिलासा मिळाला। पुण्यातील 16,000 हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसलाय। मे महिन्यातील पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे 884 गावांमधील 50,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय, तर बारामती आणि दौंडमध्ये सर्वाधिक पिकांचं नुकसान झालंय। काल दुपारनंतर पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे गोदावरी नदी पाणी पातळी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। काल पुराचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपेक्षा वर आलेलं होतं। मात्र आत्ताची परिस्थिती जरा बघितली तर गोदाघाट परिसरात भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील चुलांगण धबधबा खळखळून वाहू लागलाय। येथील निसर्ग सौंदर्य बहरलंय। या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरात गर्दी करताना पाहायला मिळतात। वसई विरारच्या नायगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर कोसळलाय। नायगावच्या विजय पार्क या परिसरातील हा ट्रान्सफॉर्मर कोसळलेला आहे। या ट्रान्सफॉर्मर कोसळल्याची घटना ही सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध घेतले, तर प्रशासनानं कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गड किल्ले धरण क्षेत्र धबधबे तसंच इतर पर्यटन स्थळी जाण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला। पुण्याच्या खडकवासला धरण क्षेत्रात नदीत उतरून अंघोळ आणि सेल्फी काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला। नदीपात्रात उतरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली। हे तरुण जीव धोक्यात घालून नदीपात्रात अंघोळ करत सेल्फी काढत होते।